मी खूप मोठा मूर्खपणा केला होता. तुला सोडून निघून जायला नको होतं मी. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. समाजात लोकांची बोलणी ऐकावी लागली असतील. सगळे तुलाच दोष देत असतील. आणि मी नवरा म्हणून तुझी साथ द्यायच्या ऐवजी निघून गेलो पळपुट्यासारखा. प्लीज पारू, मला माफ कर. मला ना तेव्हाही हे लग्न व्हावं असंच वाटत होतं. आणि आत्ताही मी खूप मनापासून या लग्नाला तयार आहे. अरे सर, हो काय बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं ना? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला आठवत नाही का? आपल्या हळदीच्या दिवशी मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दाखवलं होतं तुम्हाला आणि सांगितलं होतं की माझं लगीन झालंय, आदित्य सर माझा नवरा आहे. ते विसरलात तुम्ही? अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. पारू, ते डेमो शूट होतं. खोट्या शूटिंग मधल्या खोट्या लग्नातलं खोटं मंगळसूत्र. आणि ना मी नाही मानत हे सगळं. आणि तो पण नको मानू. विसरून जा सगळं. अरे अगं, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि मला तुझ्या सोबतच लग्न करून आयुष्य घालवायचं. अरे सर, असं का करताय तुम्ही? ए बघा, मी तुम्हाला समज स्पष्ट सांगितलं होतं आणि त्या समजाचा विचार करून तुम्ही लग्नाला नकार देऊन निघून गेला होतात ना. खरं तर ना, तुझ्यापासून लांब गेल्यावर मला तुझी किंमत कळली. मी एक अनाथ आहे, पण तुझ्यामुळे मला कुटुंब मिळेल. माझी हक्काची माणसं मिळतील. मग फक्त एका खोट्या मंगळसूत्रासाठी मी हे सगळं परत गमावू? आणि तसे आदित्य सर हे नातं मानतच नाही ना. मग तू पण सगळं विसरून जा. आपण सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया. प्लीज पारू. काय करताय? मला माहित आहे तुमची नोकरी गेली, कंपनीकडनं तुम्हाला जे घर मिळालं होतं ते बी गेलं आणि ते समजा परत मिळवण्यासाठी आला आहात ना.